कोकणात एका बीचवर गेलो होतो. बीचेसवरती जसं म्हणालास एंटिटीज, पॉवर, स्पिरिट्स असतात बीचेसवरती. काही निगेटिव्ह असतात, काही पॉझिटिव्ह असतात. त्यांना ते जाणवत होतं की कोणीतरी आमच्या मागे, आणि त्यांना आवाजही येत होता की कोणतरी धावतंय आजूबाजूला आमच्या. आणि ते धावत धावत कसे बसे त्यांच्या गावाच्या वेशीपर्यंत पोचले. तिथे उभे राहून त्यांनी त्या एंटिटीला चॅलेंज केलं होतं की आता आमच्या मागे येऊन दाखव. गुडघ्यांवर चालायला लागला अचानक. मला थंडी वाजते, मला भीती वाटते, आणि ते हे लूपमध्ये बोलतोय. एक ठिकाणी विरार साईडलाच एक विला बुक केला. मोठा डेक वगैरे घेऊन जाताच म्युझिक चालू, स्विमिंग पूलमध्ये उतरले, धिंगाणा चालू झाला. चिकन वगैरे त्या लोकांनी एकाने बनवायची सुरुवात वगैरे केली. माणसं मेल्यावर बोंब मारतात, तशा प्रकारचा त्याला आवाज आला पहिल्यांदा. तिथे त्या खिडकीजवळ गेला बघायला की कोण मस्ती करतोय. त्या मोमेंटला सगळ्यांना तिथून आवाज यायला लागला, तोच बोंब मारण्याचा. हॅलो मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं बंकसच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आज आपण बऱ्याच दिवसांनी एक पॉडकास्ट रेकॉर्ड करतोय. माझ्याबरोबर माझा मित्र साहिल आहे. साहिल, कसा आहेस? मी म्हणजे, तू कसा आहेस? मी पण मस्त आहे. आम्ही विचार केला तुझ्याकडेही बऱ्याच अशा स्टोरीज असतील, गोष्टी असतील, तर आज आपण त्यावर बोलणार आहोत. आणि तुझ्याकडे कोणत्या स्टोरीज आहेत? कुठून तू स्टार्ट करशील आजचा हा एपिसोड? माझ्याकडे स्टोरी आहे लेटेस्ट म्हणालच तर तीच आहे की लॉकडाऊनमध्ये आपण जेव्हा गावी होतो, आणि इफ यू रिमेंबर आपण गावाला होतो आणि वादळ आलं होतं तेव्हा मोठं. हा. आणि वादळानंतर तेव्हा आपल्याकडे लाईट नव्हती, काही नव्हतं. दीड एक महिना तरी लाईट नव्हती आपल्याकडे. कोकणात त्यावेळी कुठेच म्हणजे बऱ्याच ठिकाणी लाईट्स नव्हती. 1-1.5 महिना मिनिमम नव्हती. सो त्याच असंच नेहमीचाच दिवस होता. 20 दिवस होऊन गेलेले, आणि आम्ही सगळे भावंड होतो गावाला. कारण कोविड होतं तेव्हा जस्ट. आणि आम्ही सगळे ओटीवरती बसलेलो. संध्याकाळी जेवणानंतर आम्ही असं बसलेलो गप्पा मारत. आणि आमच्या घरासमोरच एक रस्ता आहे. आता कारण तीन रस्ता, आमचं मेन नाक्यावरती घर आहे. तर समोरच्या रस्त्याला आता लाईट नाही, त्यामुळे आम्हाला एक फ्लॅश लाईट, टॉर्च अशी येताना दिसत होती. आणि आमच्या गप्पा चालल्यात रेग्युलरली. आम्ही जसं मजा मस्ती आमची चालली तसं चालू होतं. आणि आम्हाला दिसत होतं की समोरून येते एक लाईट अशी पास होते. पण ती मध्येच रस्त्यामध्ये आली, आणि ती तिथेच एक 2-3 मिनटं तिथेच थांबली. म्हणजे टॉर्च कोण? टॉर्च कोणतरी येतंय. रात्री काळोखातनं चालत येत होतं. आता ती येते म्हटलं ती आपल्याला पास म्हणून अशी जाणार. पण ती टॉर्च तिथेच थांबली 2-3 मिनटं, आणि त्यांनी ती परत, जी कोणी व्यक्ती होती ती परत निघाली मागच्या दिशेने. म्हटलं माणूस अर्धवट आला आणि परत गेला काय, त्यामुळे आम्ही एवढं लक्ष दिलं नाही. आणि नंतर ती रात्र तशीच गेली. आम्ही राहिलो, सगळं गप्पा वगैरे मारल्या आणि झोपायला गेलो. दुसऱ्या दिवशी कळलं की तो जो माणूस होता तो आमच्या समोरच एका घरामध्ये भाड्याने राहत होता. तर त्यांचे जे होते, ते घराचे ओनर होते, ते सकाळी आले आणि त्यांनी सांगितलं की आमचा जो भाडोत्री आहे त्याला रात्री काहीतरी दिसलं ह्या समोरच्या रस्त्यावर. आम्ही म्हटलं काय दिसलं? म्हटलं आम्ही इथेच ओटीवर बसलेलो आणि इथून दिसत होतं म्हटलं, आणि जर काही असतं ते आम्हाला पण दिसलं असतं. तर मला म्हणतात अरे नाही, त्यालाच कोणतरी दिसलं असं. म्हटलं कोण दिसलं? मग त्या सांगत होतं की ते येत होते रात्री कामाहून, आणि चालता त्यांना असं काहीतरी दिसलं, एक स्पिरिट दिसली की ती म्हणत होती की तुला आठवतं का, मी तुला लहान असताना तू मला बोलला होतास की आत्ता येऊन दाखव म्हणून वेशीवर तुझ्या गावाच्या. तर मग आम्ही त्यांना विचारलं असं काय त्यांना दिसलं, की वेशीवर त्यांनी त्यांना चॅलेंज केलं होतं त्या जी कोणी स्पिरिट होती तिला, आणि ती आत्ता एवढ्या वर्षांनी का आली असावी. मग त्यांनी सांगितलं की ते जेव्हा शाळेत होते, जेव्हा लहानपणी, ते त्यांच्या मित्रांसोबत घरी जात होते. आणि घरी जाता त्यांची आणि ही जी स्पिरिट होती, जी कोणी आली होती, त्यांचं दोघांची भेट झाली म्हणजे त्यांची पाथ क्रॉस झाले. म्हणजे आपण म्हणतो की एकमेकांची वाट आपण क्रॉस करतो, तसे ते भेटले. आणि ते त्या स्पिरिटला वाटतं पटलं नव्हतं, तर त्याच्या रागामधून ती स्पिरिट त्या लोकांच्या पाठीमागे लागली होती की तुम्ही माझी वाट कशी अडवलीत किंवा क्रॉस केलीत. आणि त्यांना ते जाणवत होतं की कोणीतरी आमच्या मागे, आणि त्यांना आवाजही येत होता की कोणतरी धावतंय आजूबाजूला आमच्या. आणि ते डोंगरातून धावत होते. म्हणजे एक छोटीशी वाट होती गावाला जाणारी, त्याने ते रोज ये जा करायचे शाळेत जाताना, ते आणि त्यांचे मित्र सगळेच. तर त्यांना जाणवत होतं की कोणतरी आमच्या बाजूला धावतंय आजूबाजूला. पण आणि ते घाबरले होते, ते पण घाबरले शाळेत, कारण लहान मूल ऑफकोर्स, आणि जाणवतंय आपल्याला कोणतरी धावतंय पण दिसत नाही तर माणूस घाबरणारच. तर ते धावत कसे बसे त्यांच्या गावाच्या वेशीपर्यंत पोचले. आणि
तिथपर्यंत त्या वेशीवर येऊन तो आवाज थांबला. आणि त्या वेशीवर, आता प्रत्येक गावाच्या वेशीवर एक कुठल्या तरी ग्रामदेवतेचं किंवा देवीचं मंदिर असतंच, तर तिथे उभं राहून त्यांनी त्या एंटिटीला, त्या ज्या स्पिरिटला त्यांनी चॅलेंज केलं होतं की आता आमच्या मागे येऊन दाखव. आणि ती एंटिटी, त्यांचं असं म्हणणं आहे, जे होते त्यांचं असं म्हणणं आहे की मी त्यांना, त्या एंटिटीला तेव्हा मी चॅलेंज केलं होतं आणि त्याचा बदला घेण्यासाठी ती एंटिटी एवढ्या वर्षानंतर, म्हणजे तो जो माणूस होता ते आत्ता त्यांच्या वयाच्या उतरत्या वयात, म्हणजे ऑलमोस्ट 60-62 असावेत. आणि तेव्हा त्यांनी शाळेत असताना, म्हणजे ते समज 12-13 वर्षाचे असतील शाळेत असताना, तेव्हा त्यांना चॅलेंज केलं. आणि ती एंटिटी तेव्हाचा चॅलेंज, त्याचा रिव्हेंज घेण्यासाठी ती आत्ता इथे आली होती आणि ती अजूनपर्यंत त्यांच्या मागे होती. आणि नंतर त्यांनी हे घाबरून त्यांनी त्यांचं घर बदललं विदिन 15 ते 20 दिवसात, म्हणजे ऑलमोस्ट स्टार्टिंग ऑफ द जून त्यांनी ते घर रिकामं केलं. म्हणजे एवढ्या वर्षानंतरही ती आत्मा जी होती किंवा जी स्पिरिट होती ती आली. ती तेच त्यांनी चॅलेंज केलं, त्याचा बदला घेण्यासाठी ती तिथे आली होती त्यांना. बापरे. म्हणजे ते पण विचारात पडली की मी असं काहीतरी, आणि ते विसरली होती की हा इन्सिडेंट माझ्यासोबत झाला होता आणि मी कोणाला तरी काहीतरी बोललेलो. आणि नंतर त्यांनी कोणासोबत तरी ते भेटले, त्यांनी असं इन्सिडेंट सांगितलं आणि तेव्हा सांगितलं की नाही, ही जी एंटिटी आहे किंवा ही जी स्पिरिट आहे ही बदल्यासाठीच आली होती तुमच्याजवळ, कारण तुम्ही त्यांना त्यावेळी चॅलेंज केलं होतं तुम्ही त्यावेळी. बापरे. एवढ्या वर्ष ते विसरले पण ती नाही विसरली. हां, तेच. आणि आमचं पण असं होतं की आम्ही ऐकलं होतं की ह्या आमच्या समोरच्या रस्त्यामध्ये म्हणजे भरपूर जुन्या गोष्टी झाल्या होत्या तिकडे. आधी भरपूर तो रोड आधी लाईट नव्हती, त्यामुळे भरपूर लोक घाबरायची येण्या जाण्यासाठी. तिथे कोकमाचं झाड होतं, जनरली असं हे तसंच असतं. आणि लोकांचं पण, कारण भरपूर स्टोरीज ऐकल्या रोड, लोकांना कोणाला दिसलंय, आज ह्याला दिसलं, आज त्याला दिसलं, पण आम्ही कारण आम्ही तिथेच राहतो समोरच, आम्ही कधी ऐकलं नव्हतं. म्हणजे मी लहान असताना पण आम्ही तिथून कधी यायचं, येणं जाणं म्हटलं सायकलने रात्रीचं, तर कारण मी संध्याकाळी मामाकडे वगैरे जायचो, मग घरी यायला कधी 9-9:30 वाजता यायचं. तो मी तो रस्ता अवॉइड करत, थोडा लॉंग रूट घेऊन येईन, पण मी तो रस्ता अवॉइड, कारण लोकांचं एक्सपिरियन्स ऐकले होते आम्ही की नाही बाबा कोणाला काहीतरी आहे या रस्त्यात, कारण भरपूरच सेक्लुडेड होता तो रोड, कोण राहायचं नाही. आत्ता घरं वगैरे झालीत पण आधी काहीच नव्हतं. त्यामुळे मला असं झालं की यार आम्ही एवढी वर्ष राहतोय, आम्ही कधी एक्सपिरियन्स नाही केलं, आणि हे विदिन काही महिन्यात झाले यांना येऊन आणि असा एक्सपिरियन्स त्यांनी घ्यावा. आणि ती एंटिटी, म्हणजे तेव्हाची त्यांना चॅलेंज केलेलं त्या एंटिटीला, ती एंटिटी एवढ्या वर्षांनी यावी. आणि म्हणजे त्यांना आठवत पण नाही की त्यांनी असं काहीतरी केलं होतं लहानपणी. बापरे. पण तुला असं कधी जाणवलंय तुझ्या घरी किंवा गावी, कसं तो मुरुडमध्ये असतोस तर गावी, तर तिथे बीच आहे आणि असं बोलतात ना की समुद्र असतो, त्या साईडला काही ना काही असं नेगेटिव्हिटी जाणवतं किंवा काही ना काहीतरी खेचत असतं, असं कधी वाटलंय तुला? बीचेसवरती जसं म्हणालास, एंटिटीज, पॉवर, स्पिरिट्स असतात बीचेसवरती, काही निगेटिव्ह असतात, काही पॉझिटिव्ह असतात. पण मी माझ्या गावी मी बीचवर गेलो, मी ऑड टायमाला, भरपूर ऑड, म्हणजे भर दुपारी गेलो आहे, संध्याकाळी गेलो आहे, लेट नाईट गेलो आहे, पण मी कधी असं फील नाही केलं. मी मोस्टली लेट नाईटही गेलो आहे, पण एकटाच गेलो आहे. आता मध्यंतरी माझ्या मित्रांसोबत गेलेलो, पण मला असं कधी फील नाही झालं आहे. पण मी कोकणात एका बीचवर गेलो होतो आणि आमचे सगळे मित्र परिवार, माझं डिग्री कॉलेजचा डिग्री कॉलेज नाही, ज्युनियर कॉलेजचा मित्राबरोबर आम्ही गेलेलो. आता मित्र म्हणाले थोडंफार पार्टी वगैरे, आमचं ठरलं होतं की आपण बार्बेक्यू करूया बीचवर जाऊन, कारण ते भरपूर असं काहीच, म्हणजे बीचवर गर्दी नाही, काही नाही, शांत बीच होतं. तर आम्ही ठरवलं की जाऊ आपण बीचवर बसून मस्त बार्बेक्यू करू. आणि मित्र म्हटलं थोडंफार ड्रिंक्स वगैरे करणारे लोक होते. तर आमचं चालू होतं, आम्ही व्यवस्थित, मी असा टॉर्च नव्हती आमच्याकडे, गाडीतून आम्ही बार्बेक्यूचं सगळं सामान काढलं, गाडीतून डिझेल काढून ते कोळसा वितलं व्यवस्थित, बार्बेक्यू सेट केला. आणि टॉर्च नव्हती म्हणून मी असा, हा माझा जो मोबाईल आहे तो मी असा डोक्यावर लावलेला आणि ह्याला रुमाल बांधलेला त्याचा टॉर्च म्हणून, कारण विजिबिलिटी काहीच नाही रात्रीची. आणि सगळे आम्ही बसलो, आमची व्यवस्थित पार्टी चालली आहे. लोक, म्हणजे तिथली काही होती ती पण आली होती, जी तिथलीच होती लोक, ते वेगळीकडे बसले, त्यांची वेगळी पार्टी चालू होती. सो आमचं सगळं चालू होतं, मस्त गाणी बिणी चालू होती, लो फाय एकदम स्लो म्युझिक. आम्ही बसले आणि आम्ही सगळं खाऊन पिऊन झालं. आता असं होतं की मी ऐकलं की बीचवरती किंवा अशा ठिकाणी तुम्ही मोस्टली बार्बेक्यूज वगैरे नाही करायचं असतं जिकडे मीट एक्सपोज होईल, कारण जसं मी म्हणालो की तिथे बॅड एंटिटीज असतात. हां,
मोस्टली मच्छी नाही, मासच, कारण ते हा, मच्छी तर अट्रॅक्ट असतेच करतं ऑब्विसली. हा, बॅड एंटिटीजला, ते अट्रॅक्ट करतं कधी कधी. तर आम्ही सगळे बसलेलो, बार्बेक्यू लाईट केलं आम्ही, कोळसे व्यवस्थित लाल असे झाले आणि आम्ही स्टार्ट केलं बार्बेक्यू करायला. तर एका साईडला बार्बेक्यू होत होतं, एका साईडला आम्ही खात होतो. गाणी लो व्हॉईसवर चालू होती व्यवस्थित, एकदम प्रॉपर मैफिल जशी बसते तशी बसली होती आणि आम्ही सगळं करत होतो. आणि हे अराऊंड आम्ही 9:30 पावणे 10ला आम्ही बीचवरती गेलेलो आणि आमचा हा सगळा कार्यक्रम 12:30 पावणे 1च्या अराऊंड आटपला. तर आता आम्ही सगळं आटपलं म्हणून आम्ही सगळे ते कोळसे वगैरे खाली करून ते विझवले व्यवस्थित, त्याच्यावर वाळू टाकली, जो काही सगळं आमचं सामान होतं गाडीत भरलं आणि आम्ही निघालो तर गाडी चालूच होत नव्हती. आता आम्हाला वाटलं ठीक आहे, थंडीचं होतं कारण गाडी थंड झाली असेल, तर आम्ही म्हटलं की आपण ट्राय करू, पुन्हा एकदा ट्राय करू. थोड्या वेळाने थोडी गरम झाली की कंटिन्यू, तर ती चालूच होत नव्हती 10-15 मिनटं. तर आम्ही म्हटलं, घरापासून जवळच होतं पण आमच्याकडे भरपूर सामान होतं म्हणून आम्ही गाडी घेऊन आलो होतो. तर आम्ही म्हटलं की अरे गाडी चालू होईना आणि वाळूत आपण कायच धक्का देणार आणि गाडी काय चालू होणार ती जम्प स्टार्ट. तर आम्ही डिसाईड केलं की गाडी इथेच राहू दे, हार्डली 5 मिनटावरती घर आणि कोणच गाडी नेणार आहे इथून. तर आम्ही गाडी सगळं बंद, लॉक वगैरे केली आणि आम्ही चालत चाललो. तर तिथून चालत जाताना असं बीचवरून चालत जाताना पुढेच पिंपळाचं झाड होतं. पिंपळाचं झाड होतं तर आमचा एक मित्र असा होता जो थोडासा हाय होता. हाय झाला होता आणि त्यात तो घाबरतही होता आणि आमचा हा हू चालूच होता तिकडे. तर तो घाबरला होता. तो मला म्हणतो अरे इथून कसं जायचं झाडाखाली. अरे म्हटलं ही एकच वाट आहे आणि आपल्याला माहिती पण नाही, आपण नवीन आहोत या गावात आणि ज्याचं गाव होतं तो पण म्हटलं अरे ही एकच वाट आहे जिथून आपण पटकन जाऊ शकतो घरी. म्हटलं अरे पटकन जाऊ. आणि काय आहे तुला, म्हटलं काय प्रॉब्लेम काय, म्हटलं इथे घाबरण्यासारखं. मला म्हणतो तुझं झाड आहे हे. अरे म्हटलं झाडच आहे ते आणि एवढी वर्ष आता तो राहतोय, त्याला कधी नाही, त्याचे गाव इथले गावात राहतात, त्यांना कधी काही नाही झालं, तू घाबरण्याचा प्रश्नच नाही येत आहे म्हटलं आणि आपण शांतपणे जाणार आहोत. तर आम्ही चालतोय आणि ते झाड आलं आणि मी झाड पास केलं आम्ही ते. आणि आम्ही त्याला म्हणतोय बघ काय तुला काय भीती वाटणार की काही होतं, झाडासारखं झाड आहे म्हटलं. आणि आपण पास झालो आणि जातोय. आणि आम्ही गेलो घरी, तिथे पोचलो, फ्रेश वगैरे झालो आणि अंथरुणात तसा दादा होता, तो म्हणतो एक काम करू, आज आपण खालीपेक्षा ना आपण वर झोपू गच्चीवर. त्यांनी वर शेडबीड होतं. म्हटलं अरे थंडीचं दव वगैरे, मला म्हणतो अरे शेड आहे तर दव नाही पडणार अंगावर. म्हटलं ठीक आहे. तर आम्ही वर जाऊन वर अंथरुण घातलं आणि झोपलो होतो. आणि जो आमचा मित्र घाबरला होता तो आम्हाला म्हणतो मी सगळ्यांच्या मध्ये झोपेन. म्हटलं अरे काय नवीन लहान आहेस का तू, सगळ्यांच्या मध्ये काय. म्हटलं झोपा ना आपापल्या प्रेफरन्सनुसार, मध्ये काय झोपायचं. नाही मी सगळ्यांच्या मध्येच झोपेन. म्हटलं ठीक आहे झोप. आणि झोपला तो. आणि ऑलमोस्ट 2:30च्या सुमारास तो आम्हाला उठवलं सगळ्यांना. म्हणतो अरे मला भीती वाटते. म्हटलं भीती वाटते असं का म्हणतोय. म्हटलं आपण घरात आहोत. म्हटलं घरात तुला कसली भीती आहे, जिथे भीती वाटलं पाहिजे तिथे तर तू एन्जॉय केलंस छान वेगळं व्यवस्थित. मला म्हणतो नाही मला भरपूर भीती वाटते. म्हटलं हो काय होतंय काय तुला, काय होतंय. मला म्हणतो नाही मला भरपूर थंडी लागते. म्हटलं अरे ऑफकोर्स आपण ओपन जागेत झोपलोय, थंडी वाजणार. तो म्हणतो नाही मला तशी वाली थंडी नाही, मला आतून थंडी वाजते. म्हटलं मला अशी अंगात नाही आतून जाणवते थंडी. म्हटलं तुला म्हणायचं काय थंडी म्हणजे काय. म्हटलं तुला ताप येतोय का. तो म्हणतो नाही मला आतून थंडी वाजते आणि आउट ऑफ, मला म्हणतो नाही माहिती मला काहीतरी होतं. आणि ही स्टार्टेड क्रॉलिंग, म्हणजे तो गुडघ्यांवर चालायला लागला अचानक. मी म्हटलं तुला काय होतंय. मला म्हणतो नाही माहिती मला गरगरतंय, मला उलटीसारखं होत आहे. म्हटलं अरे पण का असं. आणि तिथेच वरच समोरच आहे त्यांनी घर बांधलं होतं आणि वरही एक वॉशरूम ठेवलं होतं गच्चीवरती त्यांनी. आणि तो टुवर्ड्स वॉशरूम क्रॉल म्हणजे असं रांगत जायला लागला. आणि आम्ही पण घाबरलो, हा असं काय करतो. अरे म्हटलं तुला चालता येत नाही सांग आम्हाला, आम्ही तुला सपोर्ट देतो, आपण जाऊ, तुला काय. मला म्हणतो नाही मला उलटीसारखं होतंय. म्हटलं अरे उलटीसारखं होतंय. म्हटलं ठीक आहे उठ ना. म्हटलं उठ तू, आम्ही तुला घेऊन जातो म्हटलं. मला म्हणतो नाही मी असंच जातो. आणि तो पार त्या वॉशरूमपर्यंत रांगत गेला आणि तिथे जाऊन तो बसला.
लेजिट बाथरूममध्ये. मी म्हटलं अरे तुला होते का उलटी? मला म्हणतो नाही पण मला आतून वाटतं. म्हटलं तुला ट्राय कर. बोलतो नाही पण मला मला परत तो तेच म्हणायला लागला, मला थंडी वाजते, मला भीती वाटते, आणि ते हे लूपमध्ये बोलतोय. मी म्हटलं अरे मला उलटी, मला म्हणतो अरे उलटी येते. अरे म्हटलं मग कर, म्हटलं आपण वॉशरूम बाथरूमपर्यंत आलो, इथे कर म्हटलं, काय प्रॉब्लेम नाही. मग मला परत म्हणतो अरे मला ना थंडी वाजते. म्हटलं हो समजतंय तुला थंडी वाजते, तुला थंडी वाजते, उलटीसारखं होतं हेही समजतं. मला म्हणतो नाही पण आता मला भीती वाटते. तुला समजतं ह्या 3 गोष्टी तो वारंवार बोलत होता. हां तो एका लूपमध्येच बोलतो, लूपमध्ये बोलतोय. म्हटलं माझं असं झालं की अरे म्हटलं एक भाई कर ना, उलटी आली उलटी कर. कारण सगळेच संतापले होते, कारण हा अर्धा पाऊण तास झालं एकच करतोय. आणि आउट ऑफ नोवेअर उठला तो जो माणूस असा गेलेला रांगत, तो उठला. उठल्यानंतर म्हटलं अरे, माझा एक मित्र म्हणतो अरे काय ह्याची नाटकंच असतात म्हणतो, दरवेळेला काय ना काय काहीतरी करतो आणि हे आता बघ उभा राहिला. म्हटलं काय होतंय तुला? मला म्हणतो अरे मला ना आता बरं वाटतंय. म्हटलं अरे बरं वाटतंय काय, असं काय म्हणतोय? आत्ता अर्धा पाऊण तासापूर्वी आम्हाला उठवलंस, मला म्हणतो थंडी वाजते, नंतर म्हणतो आतून मला कसं तरी होतंय, तुला उलटीसारखं. मला म्हणतो नाही आता मला बरं वाटतंय. आणि तो तिथून उठला, म्हणजे जो बाथरूम फ्लोअर ओला होता तो तसाच उठला आणि जाऊन झोपला. मी म्हटलं अरे तुला थंडी वाजते? म्हणतो नाही आता मी बरा आहे. म्हटलं असं काय म्हणतो तू? म्हटलं तुला आठवतंय का तू अर्ध्या पाऊण तासापूर्वी मला म्हणतो हो मला कुठे काय झालेलं. आणि आम्ही एवढी 6-7 जण क्वेश्चनमध्ये होत की हा माणूस आत्ता सांगत होता की मला थंडी वाजते, मला आतून थंडी वाजते, उलटीसारखं होतंय. जो माणूस रांगत बाथरूमपर्यंत गेला, बाथरूममध्ये जाऊन बसला 10-15 मिनटं, आणि त्यानंतर विदिन तिथे बसल्यानंतर मी त्याशी बोलतोय, मी बाहेर यायला आणि तो उठून उभा राहिला. म्हटलं अरे, आणि म्हणतोय नंतर मला म्हणतो की नाही आता मला काय वाटत नाही, मी ठीक आहे म्हणतो. म्हणतो अरे तुला आठवतं आहे का? म्हणतो नाही तुम्ही काहीतरी फालतूगिरी करताय माझ्यासोबत, झोपा म्हणतो, तुम्हाला काय कामं नाही, रात्रीचे 3:30 वाजत, हे कुठला टाईम आहे म्हणतो फालतूगिरी करायचं. आणि आम्ही 6-7 जण आम्ही एकमेकांचे चेहरे बघतोय की हाच माणूस सांगत होता की मला थंडी वाजते, भीती वाटते, उलटी येते, उलटीसारखं होतंय. आणि आउट ऑफ नोवेअर आता म्हणतं की नाही मी व्यवस्थित आहे. आणि तो उठून चालत आला व्यवस्थित, अंगार वगैरे घेऊन झोपला, आणि ही स्लेप्ट विदिन 2 मिनिट्स, झोपून आणि तो गेलेला. झोपून गेला. आणि आम्ही 6-7 जण विचार करतो की अरे हा म्हणत होता आणि आत्ता हा झोपला, आणि आमची झोप उडवली त्या माणसाने. म्हणजे जे काही असेल त्याला सेन्स झालं असेल, जे काही ते असेल ठीक आहे, त्या झाडाखालून येणं किंवा आम्ही बीचवर बसणं किंवा आम्ही मास्क खाणं, ते किती बरोबर होतं किती नव्हतं आम्हाला नव्हतं माहिती. पण त्याचा इफेक्ट आम्ही बघितलं की हां ह्याच्यासोबत काहीतरी झालं होतं. आणि नेक्स्ट डे मॉर्निंग आमचा प्लॅन होता की तिकडे अजून 2-3 दिवस थांबायचा, आणि आउट ऑफ नोवेअर आम्ही डिसाईड केलं की उद्या सकाळी सगळं उरकायचं आणि घरी परत मुंबईला यायचं. दुसऱ्या दिवशी गाडी बरोबर चालू झाली. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी गेलो गाडीजवळ, गाडी एका स्टार्टमध्ये चालू झाली, गाडी तिथून काढली आम्ही, सगळे फ्रेश झालो. तोही व्यवस्थित होता, तो उठला, त्यांनी ही इज द ओनली वन, तो पहिला उठून त्यांनी आंघोळ बिंघोळ केली आणि मला सगळ्या आधी तयार झाला आणि म्हणतो चला बीच. म्हटलं प्लॅन चेंज झाला आहे आपला, आपण मुंबईला चाललं. म्हटलं आम्ही कसं खोटं कारण दिलं की हा जो दादा त्याचं काहीतरी काम निघालं आहे, त्याचं काम आणि ते अवॉइड नाही करू शकत आपण पुन्हा मुंबईला जाऊया म्हणून. आणि मग आम्ही मुंबईला आलो. पण मी आजपर्यंत कधी एक्सपिरियन्स केला नव्हता, आणि आउट ऑफ नोवेअर मला वाटलं नव्हतं की आम्ही असं कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ, 6-7 मित्र थोडे दिवस राहू, मजा करू. पण तिथेही असा एक्सपिरियन्स केल्यानंतर, आणि कोणीच एक्सपिरियन्स नव्हता केलं आम्ही आमच्या 8 मित्रांमध्ये एवढं तर. आणि आम्ही पण शॉक होतो की असं काही होणार असेल तर इट्स बेटर की परत दुसरं काही आम्हाला नव्हतं एन्काउंटर करायचं कोणासोबत. तर मग आम्ही ठरवलं की आपण परत मुंबईला येऊया. ते असतं ना की बीचवर बरेच अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला माहिती नाही, आणि इथे आपल्याला काही दिसतही नाही. असं नाही की कोण घोस्ट दिसला, पण हे ज्या गोष्टी होतात ज्या त्या एका लागोपाठ एक गोष्टी होतात. सगळे गाडी बंद पडणं झालं, त्याचं असं विचित्र वागणं झालं. दुसऱ्या मुवमेंटला म्हणजे समजा त्याने दारू प्यायला असता, तो उलटी बोलत असता, 10 उलटीसारखं त्याला वाटत होतं, तो 10 वेळा एकच गोष्ट रिपीट करत होता.
तर तो दुसऱ्या क्षणी एकदम व्यवस्थित कसा झाला. एक 5 ते 10 मिनिटात त्यांनी अनआन्सरेबल काही काही गोष्टी असतात की प्रश्नचिन्ह निर्माण होतं की बाबा काय आहे हे. आणि आपण भरे किती लोकांना म्हटलं असं, अरे नाही खोटं बोलतंय, ह्यानी काय भूत बघितलं, हे केलं ते केलं, आपण म्हणतो की ह्या गोष्टी झाल्यात, त्याचं उत्तर कोणाकडेच नसतं. आणि असं असतं की माणूस अनुभवातून शिकतो, अवघ्या अनुभवातून समजतं आपल्याला. पण आमचं पण तेच झालं, 6 लोकांचं 6-7 जणांचं, की अरे आम्ही म्हणत होतो नाही लोक असंच सांगतात, हे करतात. पण जेव्हा आपण समोरून बघतो आणि त्यावेळेला जी आपली जो आपण घाबरतो किंवा जी भीती निर्माण होते की नाही, ह्या अशा काही गोष्टी एनर्जीज असतात, आणि त्याच्यावर आपला विश्वास पडतो. आणि मग असं होतं की नाही बाबा, आहेत याही गोष्टी, जशा गुड एनर्जीज आहेत तशा बॅड एनर्जीज, एंटिटीज आहेत. आणि तो मी अजूनही, म्हणजे जेव्हा आम्ही भेटतो, आम्ही कधी, आणि आम्ही सतत म्हणतो की बाबा तू असं वागत होता, आणि तो माणूस स्टील आत्ताही तो नाहीच म्हणतो की मला काय नव्हतं झालं. बापरे. एक आहे ना सेम असा एक एक्सपिरियन्स मी वाचला होता, जो एका सबस्क्रायबरने पाठवला होता. ठीक आहे. तर त्यांचं कसं झालं होतं ना, ते लोक मित्रांचाच ग्रुप होता सेम, पण बॉईज ग्रुप होता. तर 5-6 लोक आणि कॉलेजचेच मुलं होते. म्हणजे मला वाटतं त्यांनी 12वी किंवा 13वी कंप्लीट केली होती. आता काय 12वी-13वीतली मुलं पण मोठी झाली आहेत. म्हणजे आधी ते लहान होते, आपल्या वेळी आपल्याला परमिशन वगैरे मागायला लागायची आणि सगळ्या गोष्टी असायच्या. पण आता त्यांचं असं झालं आहे की अरे सगळे लोक जातात, आणि ते कुठे ना कुठे एक ट्रेंड झाला आहे की विला बुक करा, स्विमिंग पूलमध्ये जा, तो एक डान्स करा तर आणि रील पोस्ट करा. तर त्यांचं असं ठरलं, तर आपल्या कॉलेजची पोरं होती, त्यांच्याकडे कितीच पैसे असणार, तर त्यांनी पैसे वगैरे गोळा करून त्यांनी एक ठिकाणी विरार साईडलाच एक विला बुक केला. तर बुक केला त्यांना, खूप स्वस्तात मिळत होता तो. तर तिथे गेले, ते मित्र होते. तर त्यांचा आधी प्लॅन कसं होतं की ते लोकांचं प्लॅन होतं की आपण एक काम करू, आपण जेवण घेऊन जाऊ सोबत, की बिर्याणी वगैरे किंवा चायनीज वगैरे आपण पार्सल घेऊन जाऊ. पण नंतर त्यांनी जेव्हा सगळ्यांचं बजेट वगैरे आलं, कॉन्ट्रीब्युशन आलं, तर माहिती पडलं की पैसे त्यांच्याकडे खूपच कमी उरत होते. तर त्यांनी प्लॅन केलं की आपण एक काम करू, आपण चिकन वगैरे घेऊ आणि तिथे जाऊन बनवू. एक त्यातला एक ग्रुपमधला एक असतो जो जेवण बनवतो, तसं आहे आमच्या ग्रुपमधला तू आहेस तसा. तर तिथे असं ठरलं की ते लोक जेवण बनवतील. तर चिकन वगैरे घेतलं, तिथे गेले आणि ह्यांची मजा मस्ती चालू झाली. आता हे लोक पहिल्यांदा गेले होते आणि कुठे ना कुठे ह्यांना एक ओव्हरच करत होते हे लोक. मोठा डेक वगैरे घेऊन जाताच म्युझिक चालू, स्विमिंग पूलमध्ये उतरले, धिंगाणा चालू झाला. चिकन वगैरे त्या लोकांनी एकाने बनवायची सुरुवात वगैरे केली आणि सगळं काही एकदम नॉर्मल चालू होतं. तितक्यात जो एक मित्र होता ना चिकन बनवणारा, आणि त्याच्यावर दुसरा एक मित्र होता, तो येत जात होता, आणि एक जो होता त्याच्यावरच सगळी ड्युटी होती. तर तो बनवत होता. तर त्यांचं जिथे ते पॅन्ट्री एरिया होतं ना, तिथून ना त्याला खिडकीच्या बाजूनी, हॉलच्या खिडकीच्या बाजूनी त्याला एक आवाज येत होता. सुरुवातीला असा पक्ष्यांचा वगैरे आवाज येतो ना, तसं येत होता, रातकिड्यांचा वगैरे पकडतं. त्यांनी इग्नोर केला. म्हणजे असा आवाज होता की जसं कोणतरी बघ आपल्याला बोलवतो, असा आवाज होता. तर ते 2-3 वेळा त्याला आलं, पण लाऊड असल्यामुळे, म्युझिक लाऊड असल्यामुळे त्यांनी पण एवढं काय लक्ष दिलं नाही. पण थोड्या वेळाने आहे ना, त्याला असं कोणतरी मेल्यावर, माहिती माणसं मेल्यावर बोंब मारतात, तर तशा प्रकारचा त्याला आवाज आला पहिल्यांदा. तिथे त्या खिडकीजवळ गेला बघायला की कोण मस्ती करतोय. त्याला असं वाटलं हे लोक काहीतरी माझ्यावर मस्ती करतायत. तो तिथे जाऊन तो बघायला लागला खिडकीवर. खिडकीकडे गेला तर कोणच नव्हतं. तसं ते झालं तर तो परत आला, जेवण बनवायला वगैरे लागला, आणि जेवण वगैरे झालं, चिकन वगैरे बनलं. तर त्यांनी सगळ्यांना बोलावून घेतलं. त्यांनी पाव वगैरे आणले होते, बोलावून घेतलं, आणि सगळे जेवायला लागले. म्युझिक वगैरे कमी केलं आणि असे गप्पा वगैरे चालू झाले त्यांचा. तर त्या मोमेंटला सगळ्यांना तिथून आवाज यायला लागला, तोच बोंब मारण्याचा. बापरे. आता ह्यांचं असं झालं की भाई काय चालू आहे. ह्याला आधी काय वाटलं की हे लोक असतील. आता सगळे लोक समोर बसले आहेत, तरी पण तिथून आवाज येतोय, कोणतरी बोंब मारतंय. आणि तो जो विला होता, तुला माहिती आहे जनरली हे जे विलाज असतात ते लांब असतात, कारण त्यांना जिथे स्वस्तात मिळतं तिथे ते लोक बांधतात. तर आजूबाजूला असं काय नव्हतं. म्हणजे थोडं पुढे जाऊन गाव वगैरे होतं, पण गावातले लोक इथे काय येऊन इंटरफेअर करतील, बरोबर, ही प्रायव्हेट प्रॉपर्टी होती कोणाची. तर त्यावेळी पण त्यांना 2-3 वेळा आवाज आला, आणि त्यांनी मग 2-3 वेळा आवाज आला, ठीक आहे. त्यांनी मग इग्नोर केलं, आणि त्यांच्या ग्रुपमधला एक मुलगा होता ना, तो परत जसं तुमच्याबरोबर झालेलं, तो थोडं विचित्र वियर्ड वागायला लागला. पण ठीक आहे, त्या लोकांनी दारू वगैरे पियालेले, अल्कोहोल कन्झ्युम केलेलं, म्हणून इग्नोर केलं. पण आता इथे एक स्ट्रेंज गोष्ट अशी घडली त्यांच्याबरोबर
की दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या लोकांनी खाली केलं तेव्हा ते असतात ना चावी घेणारे, आता तो विला एकदम स्वस्तात होता, तर तिथे कोण असा परमनंट केअरटेकर नव्हता, गावातलेच होते जे चावी द्यायचे, साफसफाई करायचे. ते आले सकाळी आणि त्यांनी चावी वगैरे त्यांच्याकडून कलेक्ट करायला चेकआउटच्या वेळी. तर त्यांना विचारलं की आम्हाला इथून आवाज येत होता, तर काय आहे का इथे, असं कोणतरी रात्री फिरतं का इथे. तर तू विचार कर की त्या माणसाने काय बोलावं. त्याने फक्त एकच प्रश्न विचारला की तुम्ही त्या खिडकीच्या इथे तर नाही गेलात ना. तर तो बोलला की नाही, म्हणजे आम्हाला असं तिथूनच आवाज येत होता, तर आम्ही बघितलं पण कोण दिसलं नाही आम्हाला. मग त्यानंतर ते खूप विचित्र, म्हणजे ते लोक विचारत होते की नक्की काय आहे तिथे, पण काहीच उत्तर नव्हतं मिळत. तर ते थोडं विचित्र घडलं त्यांच्याबरोबर. त्यांना नंतरही त्यांनी 1-2 वेळा विचारलं की काय आहे काय आहे काय आहे, पण त्यांनी काही सांगितलं नाही. तर काहीतरी लपवून ठेवलं, म्हणजे त्यांना माहिती नाही पडलं. पण जे त्यांनी आवाज ऐकला, जे त्यांच्याबरोबर घडलं तिथे, ते वियर्ड होतं. म्हणजे इथे काय त्यांच्यावर असं काही खूप मोठं नाही घडलं, पण हीच गोष्ट खूप विचित्र होती. आणि कदाचित म्हणूनच तो जो विला होता तो खूप स्वस्त रेटमध्ये त्यांना मिळाला. काही त्याची हिस्ट्री काहीतरी हिस्ट्री असेल ना. आता ती जमीन जी असेल ती कोणाकडून घेतली असेल, काय असेल. आधीच्या काळात तुला माहिती आहे गावाकडे जे बिल्डर लोक वगैरे येतात ते हे करतात, म्हणजे हिसकावून घेतात जमीन वगैरे, तर तसं काय असू शकतं. पण त्यांना काही उत्तर मिळालं नाही. पण ते होतं त्यांच्या ग्रुपबरोबर खरोखर घडलं आहे. आणि त्यानंतर त्याने विचार केला की आता विला वगैरे त्याने सोडून दिलं, पण ते बोलले की चांगल्या ठिकाणीच जाऊ, तिथे जायचं आहे तिथे कसं. आणि मला वाटतं म्हणूनच रात्रीच्या वेळी आहे ना, म्हणजे असं अवॉइड केलेलंच बरं आहे, असं सुनसान ठिकाणी वगैरे जाणं, एकदम लांब लांब जाणं तसं. हां, तर ही जी माझ्याकडे पुढची गोष्ट आहे ना, गोष्ट नाही तर एक घटना म्हणू, हे आमच्या एका नातेवाईकांबरोबर झालं. थोडे लांबचे एक रिलेटिव्ह आहेत, त्यांच्याबरोबर झालेत. आणि हे खूपच जास्त चमत्कार पण बोलू शकतो ह्याला आपण, किंवा असं. तर झालं कसं, तुला माहिती असेल की मुंबईत आधी बरेच असे अधूनमधून बॉम्ब ब्लास्ट वगैरे व्हायचे. आणि ते आपण बऱ्याचदा बघितलं आहे. म्हणजे ते आपलं 26/11 असो किंवा कुठे ना कुठे असे बरेच ठिकाणी बॉम्ब प्लांट केलेले मिळायचे, बरोबर. आणि कधी कधी पोलिसांना ते नाही सापडायचं आणि तिथे मग ती होऊन जायचा तो इन्सिडेंट, बरोबर. तर एकदा कसं झालं होतं ना की जवेरी बाजार मुंबईमध्ये, तिथे माहिती आहे गोल्ड मार्केट आहे, सिल्वर मार्केट आहे, तिथे मोठा बाजार आहे. आणि तिथे बरेच लोक काम करतात, म्हणजे एकदम गर्दीचा एरिया आहे तो आपण म्हणू शकतो. तर तिथे आहे ना आमचेच एक रिलेटिव्ह आहेत. तो जो व्यक्ती होता, त्यांचं नाव नाही घेणार मी, तर ते तिथे काम करायचे. एक सोन्याचाच कारखाना होता, तिथे ते काम वगैरे करायचे. आणि त्यांचं काम जनरली काय असायचं ना, हा सामान तिथे पोचवणं, जे गोल्डचं वगैरे सामान असेल किंवा डिलिव्हरी काइंड ऑफ डिलिव्हरी काइंड ऑफ. म्हणजे कारण तिथे बाजूबाजूलाच बरेच असे कारखाने आहेत, तर ते काम चाललं जातं. तर त्यांना असं इथे इकडचं तिकडे सामान पोचवणं हे त्यांचं मेन काम होतं, ठीक आहे. तर एक दिवशी असंच झालं, ते काम वगैरे चालू होतं, संध्याकाळचे 4-5 असे संध्याकाळच झाली होती. तर ते चहा प्यायला बाहेर आले. चहा प्यायला बाहेर आले, टपरीवर बसले होते. आणि ते त्यांच्या एका मित्राला घेऊन येत होते, पण मित्र काही येत नव्हता त्या दिवशी. तर ते एकटेच आले, चहा पित होते, आणि तितक्यात बॉम्ब ब्लास्ट झाला आणि जागच्या जागी बरेच लोक मेले, ठीक आहे. त्यानंतर काय झालं ना, तुला माहिती आहे जेव्हाही असं काही होतं तर तिकडे स्टॅम्पेड होते, म्हणजे एकदम लोक घाबरतात, इथे तिथे पळत सुटतात, असं होतं. आणि थोड्या वेळासाठी तो एरिया शांत होतो, म्हणजे ॲटलिस्ट 5-6 मिनिटासाठी सगळे लांब 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 वगैरे जातात. तर बरेच लोक असे पण असतात जे अशा गोष्टींमध्ये संधी साधून फायदा उचलतात, बरोबर. तर हे जे गेले होते ना, त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. तर त्यांच्या हातात अंगठी होती आणि गळ्यात सोन्याची चैन होती, ठीक आहे. असेच काही लोक आले आजूबाजूचे, आणि त्यांनी काय केलं की एक माणूस आला, त्यांनी त्यांच्या हातातली अंगठी घेतली, चेन घेतली, खिसा वगैरे रापला, नोट वगैरे तर ऑलमोस्ट झालेले होते, पण ते घेतलं आणि निघून गेला तो. आणि असंच आजूबाजूचा चेक करून निघून गेला पोलीस यायच्या आधी, ठीक आहे. आणि झालं, म्हणजे कोण बघेल, CCTV वगैरे एवढं काय नव्हतं, किंवा कायच बघेल CCTVमध्ये, नक्की काय काढतोय काय नाही, धूर सगळीकडे धूर असतो, तसं झालं. आणि तो माणूस निघून गेला. त्या दिवशी पोलीस वगैरे आले, इन्व्हेस्टिगेशन चालू झाली, त्यांची बॉडी वगैरे तपासली, त्यांच्या परिवाराला वगैरे शोधून ते त्यांच्या हातात दिलं. आणि ज्यावेळी त्यांच्या परिवाराला पण त्यांची बॉडी मिळाली ना, तर कोण हे नाही विचार करत की हे कुठे गेलं, ते कुठे गेलं. तोच धक्काच एवढा मोठा असतो की सहन नाही होत. आणि त्यांच्या कुटुंबात फक्त त्यांची एक 6 महिन्याची मुलगी होती आणि बायको. 6 महिन्याची मुलगी होती. तर त्यांच्यासाठी तर डोंगरच असं कोसळलं होतं.
तर ते खूप जास्त इमोशनल मुवमेंट होता, ते सगळं होत होतं. पण ज्या व्यक्तीने त्यांचं ते चोरी करून नेलं होतं ना, तो जो व्यक्ती, तुम्हाला वाटतं कचरा वगैरे काढणारे असतात ना, तुला माहिती आहे की जे असे सोन्याचे वगैरे कारखाने असतात ना, तिकडचा कचराही महागात विकला जातो. तिकडची धूळ, साठलेला कार्पेट असतो किंवा कचरा काढून पण ते एक सोबत ठेवतात आणि तो महागात विकतात. तर तसाच तो गोळा करणारा व्यक्ती होता. तर त्यांनी त्यांनी ते सगळं सामान वगैरे चोरी करून ठेवलेलं, आणि त्यांचंच नाही तर बऱ्याच लोकांचं, त्यांना जे जे काही मिळालं त्यांनी चोरी केलं होतं. तर त्याच्या स्वप्नात आहे ना, ते यायला लागले. तो जो माणूस होता ते यायला लागले. तो फक्त हेच बोलायचा, रडून रडून बोलायचा की माझं जे सामान आहे ते माझ्या बायकोला द्या, माझ्या परिवाराला द्या. कारण जे तिथे जे लोक होते त्यांना पण काही ना काही त्यांच्या डोक्यावर पण असर झालाच असेल जेव्हा आपण असं सगळं काही बघतो. तर पहिल्या दिवशी झालं, त्याला वाटलं की ठीक आहे, इग्नोर करतो. सेम दुसऱ्या दिवशी पण झालं, आणि दुसऱ्या दिवशी अजून भयानक स्वरूपात झालं की तो जो माणूस होता, ज्याचा जीव गेला होता, तो तशाच रूपात यायला लागला. म्हणजे भाजलेला चेहरा, असे एकदम डोळे वगैरे दिसत नव्हते, काय नव्हते, तशाच हे करून तो रडायचा, हात जोडायचा आणि बोलायचा, माझ्या परिवाराला परत कर, त्यांची माफी माग, परिवाराला परत कर, त्यांची माफी माग. आणि हे त्याच्यावर सतत व्हायला लागलं. त्यानंतर त्यांनी काही लोकांना सांगितलं त्याच्या आजूबाजूच्या की माझ्याबरोबर असं होतं आहे की तो माणूस रेग्युलरली माझ्या स्वप्नात येतो आहे. तर ते बोलले की तू जे काम केलेस ते पण बरोबर नाही केलेस, तू कोणाची शेवटी हाय लागली आहे तुला, त्या व्यक्तीचीच लागली असेल. कारण असंही म्हणतात ना की ज्यावेळी त्यांचं जीव गेलं, जी आत्मा आहे ती तिथे राहते, आणि जीव जायला पण म्हणजे काय माहिती, ते ते जेव्हा काढत होता तो माणूस जिवंत असेल आणि त्यांनी बघितलं असेल त्यावेळी, माहिती नाही आपल्याला. तर त्याला सजेस्ट केलं की तू देऊन टाक, नाही तर तू कोणाला तरी दाखव हे, कारण हे नॉर्मल नाही आहे, तुला नंतर त्रास देईल. कारण तो सतत 3-4 दिवस वगैरे आलेला त्याच्या स्वप्नात. तर तो त्यांच्या एका बाबाकडे गेला किंवा पुजारीकडे गेला मंदिरात. तर पुजारीने त्याला सिम्पल सांगितलं की तुला काय बोलतोय. तो बोलतोय की परिवाराला दे. तर गपचूप तू त्याच्या परिवाराला हे देऊन टाक. तो बोलतो मला माहितीच नाही की तो माणूस कोण आहे, की कारण तिथे बॉड्या अशा पडलेल्या ना, कोण आहे काय मला नाही माहिती. बेस्ट एक काम कर, तू एक काम कर, पोलिसांना दे हे, आणि त्यांना सांग मला हे सापडलं होतं, मी देतोय, परत रिटर्न करतोय. तर त्यांनी तेच केलं. तो गेला, पोलिसांना ते सामान दिलं त्यांनी, जे काय होतं, अंगठी वगैरे, चेन वगैरे, आणि दुसरंही जे सामान दुसऱ्यांकडून त्यांनी चोरलेलं, कोणाचं वॉलेट वगैरे, ते सगळं त्यांनी जमा केलं तिथे. ते कॅश वगैरे जेही होते ते जमा केलं तिथे. तर ते जमा केलं, आणि तुला माहिती आहे पोलिसांच्या एकदा हातात आलं तर ते इझिली कोणालाही देत नाही. म्हणजे ते प्रॉपर तपास लावतात आणि त्याच व्यक्तीला देतात. तर पहिल्या तर त्यांनी माहिती केलं नक्की कोणाचं आहे, त्यांना काहीच प्रूफ नव्हता की. मग त्यांनी परिवाराला विचारायला चालू केलं, त्यांच्याकडून प्रूफ वगैरे मागितले. तर माहिती पडलं की त्यांच्या बायकोनी वाटतं सांगितलं, फोटोज वगैरे दाखवली, आणि त्यातून हे समजलं की हे जे सामान आहे हे त्यांचं होतं. मग त्या माणसाने ही सांगितलं की मला त्यांच्याशी भेटायचं वगैरे. मग त्या माणसाला समजलं की कोणाचं आहे. तो गेला एक दिवशी, त्यांच्याशी माफी वगैरे मागितली, चूक झाली. पोलिसांना नाही बोलला ऑब्व्हियसली, पण त्यांना जाऊन तो भेटला, माफी वगैरे मागितली, आणि मग त्याच्या स्वप्नात ते सगळं येणं बंद झालं. कदाचित त्याला त्याच्या फॅमिलीचं. हो, कारण ऑफकोर्स 6 महिने तू जसं म्हणतोस, त्यांची 6 महिन्याची मुलगी होती आणि वाईफ पण त्यांची हाऊसवाईफ असल्यामुळे अनएम्प्लॉईडच आहे, आणि ही तू म्हणाल तर सगळे ते एकटेच होते जे करणारे, घरात कमवणारे होते. सो ऑफकोर्स बापाला त्याच्या मुलीची आणि नवऱ्याला त्याच्या बायकोची काळजी, जे काही झालं, हा इन्सिडेंट पूर्ण काळजीपोटीच झालेला आहे की आता सोर्स ऑफ इन्कम नाही आहे सध्या तरी त्यांच्याकडे, आणि ते एकटेच होते कमवणारे. बरोबर, अरे सगळं नॉर्मल चाललं होतं आणि एका झटक्यात सगळं संपलं. सगळं संपलं. आणि हे तेव्हा समजलं जेव्हा माझ्या आईला त्यांची जी बायको आहे, आता म्हणजे मुलगी मोठी झाली, त्यांनी रिसेंटलीच कधी 2-3 महिने आधी वगैरे जेव्हा असे भेटले होते, तेव्हा अशीच गोष्ट निघाली होती त्यांच्याबद्दल. त्यांनी नाही सांगितली, पण असं निघालं होतं. तेव्हा त्यांना माहिती पडलं की, कारण तो माणूस त्यांच्याकडेच आलेला माफी मागायला. तर तसं त्यानंतर मला वाटतं गव्हर्नमेंटनी वगैरे पण हेल्प केली होती त्या लोकांची, ज्यांचं जीव गेलं होतं. पण अशा गोष्टी इवन असंही होतं की त्यांच्या मला अजून एक आठवलं की त्यांचा जो मित्र होता ना, त्याला बघ बोललं होतं की चहा प्यायला ये, तर तो नुकताच तिथून गेला होता. म्हणजे नुकताच बाहेर पडत होता की आला नव्हता काय माहीत, किंवा येत होता. तर त्याचा एक पाय गेला होता त्या पूर्ण इन्सिडेंटमध्ये. तसं झालं होतं. तर तो वाचला, जीव वाचला त्याचा, पण एक पायाचा लॉस झाला त्याचा. तर अशा गोष्टी. आणि हे रिअल आहे भाई, हे रिअल आहे, अजूनही आहे. आणि हे रिअल आहे, अजूनही ते लोक हे बोलतात. म्हणजे कधी ना कधी विषय निघतो त्याच्यात. मंडळी, तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा. हा एपिसोड खूप वेगळा होता. मला वाटतं एक
खूप टायमानंतर असा एपिसोड झाला. कारण आपण बऱ्याचदा बोलतो की हे केल्याने हे होतं, हे केल्याने ते होतं, पण जेव्हा त्या गोष्टी प्रत्यक्ष आपण बघतो आणि अनुभवतो आणि आपल्याला समजत नाही की हे कसं झालं, तर तिथे मला वाटतं कुठे देवाचा हात असतो. तर तुम्ही आतापर्यंत बघत असाल तर खाली तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा आणि आपण भेटूया परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये. बाय.